लय सासूतपणाचा आव्हान नकोस. तुला मी चांगली ओळखून आहे. माझ्या सुनेला प्रेमाचं नाटक करून तिला फसवायला बघतोय. नालायक माणसं. मधूची म्हातारी जास्तच बोलायला लागली. असं वाटत होतं तिला जागावर मारून टाकावं. तिने माझा अपमान केलाय. माझा हा देवी सिंग स्वतःचा अपमान कधी विसरत नाही. कधीच नाही. सोडणार नाही मी तिला. डॉक्टर काय झालं? एवढं का चिडलाय तुम्ही? मी लग्नासाठी मागं लागले म्हणून चिडलाय का? हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तुला काय गरज होती ग लग्नाचं खोल डोक्यात घेऊन बसायचं? मग काय करू? पप्पासनी मरू देऊ? तुम्हाला स्वतःच कुणी नाही ना, त्यामुळे तुम्हाला माणसांची कदर नाहीये. आतापर्यंत तुम्ही फक्त माणसांनी मारत आले, पण एखादा माणूस जगावं ना त्यासाठी पण प्रयत्न करा. तेवढंच पुण्य लागल. पण नाही, बाकीच्यांचं सोडाचो. पण त्या मधू मॅडमची जमीन माझ्या नावावर करून ना तुम्ही मला पण गोत्यात आणले. तुलाच माझ्याशी लग्न करण्याची हौस होती ना. हे सगळे त्याचे परिणाम आहेत. आता शांतपणे भोगायचे. लय उपकार केले का बोलायचं नाही आधीच सांगत्या. तुम्हाला जसं मोठ्या आवाजात बोललेलं चालत नाही ना, तसं मला पण नाही चालत. डिंपल, काय चाललंय तुझं? हा, काय चाललंय? वाटतंय का तुला काही? होणाऱ्या नवऱ्याशी असं बोलत्यात? हा, मम्मी तू आमच्या मध्ये पडू नको. आम्ही आमचं बघून घेऊ. काय आमचं? ती या घरचं होणारं जावई येत. अगं आजच त्या गुरुजींना बोलवलंय मी तुमच्या लग्नाचा मुहूर्त काढायला. त्याच्या आधीच भांडताय वय? मंगलताईचा अहो तुम्ही नका टेन्शन घेऊ. नवरा बायको आहोत आम्ही. भांडणं होणारच ना. तुम्ही काही काळजी करू नका. लग्नाच्या तयारीला लागा. बघितलं का किती समजूतदार नवरा मिळालाय तो. नाहीतर तू लग्न होण्याआधीच भांडून मोडून टाकशीला. चल येत ना. चल म्हणती ना. चल डॉक्टर तेवढं जीवन घ्या. काय चाललंय ग तुझं? आई खाऊन घ्या. मला तुझ्या हातचं काही खायचं नाही. नालायक बाई आहेस तू. आई नका हो असं बोलू. खूप त्रास होतोय. मी असं काहीच चुकीचं केलेलं नाहीये. तुमचं काहीतरी गैरसमज झालाय. खोटं बोलू नकोस. मी माझ्या डोळ्यानं बघितलंय. माझ्या मुलाच्या माघारी असले उद्योग करशील असं वाटलं नव्हतं. आज माझा सुधीर असता तर तुला सुतासारखी सरळ केली असती. अगं ह्या वयात तुझी असली थेर. मला किळस वाटते ग तुझ्याकडे बघून. किळस. आई तुमचा एक एक शब्द माझ्या काळजाला चटके देतोय. असले आरोप माझ्यावर करू नका हो. या घराला यांना वाईट वाटेल, माझी किळस वाटेल असं मी काहीच केलेलं नाहीये. खरंच मी काहीच केलेलं नाहीये. अहो आई सोनू घरात आहे. निदान तिच्या समोर तरी असले आरोप माझ्यावर करू नका. याचा विचार तू करायला पाहिजे होतास. बाहेर शेण खाताना ही असली लपडी करताना सोनूचा विचार आला नाही तुझ्या मनात? तिला कुठे बाहेर जाऊ देत नाहीस. तिच्यावर सतत संशय घेतेस. आणि तू काय करतेस? सोनूवर लक्ष ठेवण्यापेक्षा, तिच्यावर संशय घेण्यापेक्षा तुझ्यावर लक्ष ठेवायला पाहिजे होता. म्हणजे अशी वेळ आली नसती. आजी काय झालंय? तू आईवर एवढी का ओरडतेस? तुझ्या आईलाच विचार. माकडा काय करतोयस रे? पॅक भरतोय. पॅक बनवतोय. देऊ कसा बाहेर लापाट ठेवून? काय लागा तुला सांगून काय फायदा नाही लागा. नाटा बाबूदांची दारू पिऊन काय अवस्था झाली दिसणं झाली होय तुला. ते ना कशाला हा स्वतःच्या हातात ना स्वतःच्या आयुष्याची अशी माती करून घेतोय होय. काय करू? लय टेन्शन आहे रे बाजा. लय टेन्शन. काय झालं तुला टेन्शन यायला एवढं? हा
बिनकामा नाम्या म्हणून गावात उंडगत होतास तेव्हा बरं होतं का? अरे आता पाक पतपिढीचा मालक झालाय, नाम्याचा नामा शेड झालाय, पैसे यायला लागलेत, काय पाहिजे तुला अजून? काय नको बाबा, अजून काय नको. हे पतपिढीच दुखणं होत चाललंय बघ माझ्यात. हे काटेरी मुकुट आहे. हे बाहेरून लोकांनी वाटते लय भारी, वा क्या बात आहे राजा, पण ज्याच्या डोक्यावर असतं ना त्यालाच कळतं आतून आतून किती काटे आहेत ते. काय झालंय तुला एवढायला एवढे? चांगलं चाललंय की तुझं सगळं? राजा, लोकांचे पैसे घेतले डबल करून द्या. आता गावातले लोक मागे लागायला लागले. त्यांचे पैसे डबल करून नाही ना देता आले तर काय होईल माहित नाही. त्याच टेन्शन आलंय बघ. तू फक्त लोकांचे पैसे घेतलेत का नाही ती येळेवरती म्हणजे झालं. हा बाकी सगळं मी बघतो. बघ किरण, किती अडचणी आल्या डॉक्टरांच्या डिंपलच्या लग्नामध्ये, पण शेवटी त्यांचं लग्न होतंय का नाही? आता त्यांचं लग्न झालं का नाही लगेच तुझं बी लग्न लावून टाकू. हा आज काय झालंय? अरे कोण हो म्हणाल मला? घेते नाही एवढे अक्काला अजून एवढी बरबाद नाही झाली ना, मग कशाला पितोय दारू? अरे कुठला तरी बाप आपली पोरगी अशी दारोड्याच्या काळात बांधल का? नाही ना. त्याच्या पुढे तू फक्त दारू पीच बघतोस तुझ्याकडे. हा माझं लगीन लागलं ना त्याच दिवशी दारू सोडली, तुझी शपथ. माझी खोटी शपथ घेऊन मला मारून टाक. हे बघ नाम्या, आता डॉक्टरांचं लगीन झालं का नाही त्या गडबडीत आपण मोकळं झालो का नाही लगेच एक पोरगी बघू आणि तुझा पण लग्नाचा बार उरकून टाकू. हा चालते चालतंय ना? आता मग बाद झाली ही पिऊ नका. आता इथनं घरी जाऊ डायरेक्ट. ठीक आहे, तू बोलतोयस तर नाही पित. हा चला. माझी पॅन्ट इथं कुठंच नाही. ए मम्मी, मला माझी पॅन्ट आणून दे लवकर. ए टोन्या, का वरडतोयस रे? अगं आजे, इथं माझी पॅन्टच नाही. अरे मग जा की तिकडे वाड्यात जाऊन बघ जा. बघतो वाड्यात जाऊन बघतास. ए मम्मी, मला पॅन्ट दे. ए मम्मी, अगं माझी पॅन्ट घेऊन ये. काय झालं का असायला? टोन्या, आता तू बार कायस वय? काय बया, माणसासनी टॉवेल निसटल्याला पण कळणं झालं या. आता काय उपयोग आहे लपून? थांब, बघतोस तुझ्याकडे. तुझ्यासाठी आधी पॅन्ट घालूया जा. अगं तू जा ना ग इथनं. मी का जाऊ? मला लाज वाटती. तुला नीट कळत नाही का टॉवेल लावून फिरायला? अगं लावला होता टावेल, कुठं पडलं मला काय माहित. अगं पण तू इथनं जा ना, नाही तर मम्मीला नाव सांगी ना. ए मम्मी, या मम्मी लवकर बाहेर या. ही बघ काय करती, जाईना झाली इथनं. तू जा ना ग माझी बाय. जाते, लगेच रडू नको. टावेल कसा निसटला काय माहित. ए मम्मी, टावेल नाही तर पॅन्ट घेऊन लवकर या. किती वेळ असं बसायचं? अरे टोन्या, हो काय काय लागताय? मंगलताई कुठं आहेत? असं ना, जाऊ बघा जा. जा आज जाऊन सांग गुरुजी आलेत, लग्नाचा मुहूर्त काढायचा आहे. तुम्हीच जाऊन सांगा, मी इथं बाहेर उभा आहे. मला टावेल नाही तर पॅन्ट आणून दे म्हणून. तुम्ही आतापर्यंत माझ्यासाठी लय काय केलंय, मग मी तुमच्यासाठी वाईच काय करू शकत नाही का? माझ्यामुळे तुम्हाला आतापर्यंत लय दुःख झालं ना, पण इथून पुढे तुम्ही आता नाही दुखवले जाणार. पप्पा प्लीज तुम्ही स्वतःची काळजी घ्या बरं. बघू अजिबात काही त्रास करून घेऊ नका. स्वतःची काळजी घ्या ना. आणि दारू पिणं आता प्लीज बंद करा. तुम्हाला काय झालं तर आमचं काय होणार? आम्हाला तुमचाच तर आधार आहे ना. तुम्ही वाटलं तर काहीच काम करू नका, नुसतं बसून खा, पण स्वतःची काळजी घ्या आणि लवकर बरं व्हा.
आव आव बाहेर या, गुरुजी आलेत. सावकाश. गुरुजी बरं झालं तुम्ही आलात. डिंपलच्याच लग्नाची तारीख काढायची. टोन्या टोन्या डॉक्टरांना बोलून आण जा. आता लगेच? होय. चांगला मुहूर्त बघा. दोनदा माझ्या लेकीचं लग्न होतं होतं राहिले. आता लग्नात कुठलीच अडचण नको. घाबरू नका, एकदम उत्तम मुहूर्त बघून आपण तुमच्या मुलीचं लग्न करू. केव्हा मंगलताईचा आपण बोला. गुरुजी आले ते तुमच्या लग्नाची तारीख काढतात. आणि गुरुजी ही आमचं होणारं जावई. जी खम्मा गणी. तुम्हाला कुठंतरी बघितल्यासारखं वाटतंय. अहो ते इथंच राहतात वाड्यात. आणि काय आहे, गावातली समधी त्यांना देव माणूस म्हणतात. असंच येता जाता पाहिलं असेल तुम्ही. बरं ती मुहूर्त काढा की. पतपेढी, भूमिपूजन, बरोबर ना? वाटोळ करायला निघाल्यात पुरीच. त्याला जरा बी अक्कल नाही आणि ती पोरगी बी तसलीच आहे. जा डबरा भरला तिचा, काडीभर नाही अक्कल आणि गावभर नक्कल अशी गत आहे तिची. किती बी एवढं समजून सांगितलं ना तरी आडमुठेपणा जाय ना ह्यांचा. गुडघ्यात मेंदू असल्यागत पंचांगणात बघतात. अहो पंचांगणात शुभ कार्यासाठी बघतात, का आयुष्याचं वाटोळ व्हायसाठी बघत नाही. पण कुणी ह्यांना समजून सांगायचं. मी तर आहे ना पहिल्यांदाच असली माणसं बघितल्यात असं पंचांगणात बघणारी. त्यांची आहे ना ही थेरा ऐकण्यापेक्षा मीच जाते निघून इथं. कोण आहे रे? ए म्हातारे लो बाजूला. अरे तुमचं काय डोळं फुटलं काय दिसेना झालंय वे तुम्हाला? का दिकनी बाई बघून धक्का मारताय वे? तुम्हाला काय लाजा बिजा आहेत का नाही? हा तुमच्या घरी काय आया बहिणी आहेत का नाही? तुमच्या पालखीचा निघाला धोर तुमचं मड बशिवलं लवकर. या घरातल्या सगळ्यांचं मेंदू हल्ल्याला दिसतोय. ए म्हातारे चल हो बाजूला, वाड्यात जाऊ दे आम्हाला. काय वाळत काय गटूळ पुरलंय वे तुमचं? काय आत तुला का सांगू? माझ्या मालकीचा वाडा आहे, मला सांगायलाच पाहिजे. आम्हाला डॉक्टरला भेटायचे, त्याला सांगीन काय असेल ती. हो बाजूला. त्या बाय भुलवाकडं काम आहे वय. आता तर सांगितल्याशिवाय सोडणारच नाही मी. एक पाऊल जरी पुढे आला ना तर माझ्यासारखे वाईट नाही, तुमचं मडच बसवीन मी इथं. म्हातारे आपल्याला नडती. अगे म्हातारे, फुकाट होत्याचं नव्हतं होईल. हाड मोडून घेशील. आज जाऊ दे, नाही तर हितच जीव घेईन तुझा. अरे तुमच्या किरडीचा मोडला बांबू, तुमची लाकडं गेली मसना, तुमचं जळण पोचवलं नदीला, तुमची किरडी ढासाळी तुमची. माझा जीव घेता थांब बघ तुमच्या. गुरुजी काय झालं? काय अडचण आहे का? म्हणजे लग्न जुळणं झालंय का? अगं असं कसं जुळणं झालंय? मागच्या बारीला जुळलं होतं की, मग आता काय झालं जुळायला? अगं मंगले, तुझा कशासाठी आठ चाललाय? हा डॉक्टरच पाहिजे नवरा म्हणून. याचा नाद सोड. मी तुझ्या लिकीसाठी एकदम भारी स्थळ आणते. सोनं होईल तुझ्या पुरीच्या आयुष्याचं. तुम्हाला कोणी विचारलंय का? आम्ही बघतो ना आमचं. गुरुजी तुम्ही बघा काय ते. म्हणजे मुहूर्तच नाहीये का लग्नाचा? नाही, म्हणजे तसं नाही. मुहूर्त आहे लग्नाचा. ए दीदीचं लगीन ठरलं रे. ए मुर्द्या गबस, नाही तर त्या मुरीतला बोळा आणील आणि घालील तुझ्या थोबाडात. ठरलं बोलतेत का ते आता? हा
त्या गुरुजीचं तोंड बघ कसं खेटार मारल्यासारखं झालंय ते. गुरुजी तुम्ही आम्हाला खरं खरं सांगा हा, उगाच आमच्या जीवाला घोर नको बघा. मुहूर्त आहे, 5 दिवसानंतर एकच मुहूर्त आहे, त्यानंतर संपूर्ण वर्ष लग्नाचा मुहूर्त नाही. या वया 5 दिवसानंतर एवढे समजे लग्नाची तयारी, असं कशी होणार तयारी डिंपे? मग तसं असेल तर तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न पुढच्या वर्षी करा. मंगलताई साहेब, 5 दिवसात जर का तयारी होणार नसेल तर माझी काही हरकत नाहीये थांबण्यासाठी. नाही, अजिबात थांबायचं नाही. 5 दिवसानंतर मुहूर्त आहे ना, ठीक आहे, आपण तयारीला लागू. मम्मी, अगं आपल्याला सगळे मदत करायला येतात. 5 दिवसात सगळं काही होईल. अगं पण मम्मी, मी एकदा सांगितलं ना, हे लगीन होणार म्हणजे होणार. गुरुजी, तुम्ही 5 दिवसानंतरचा मुहूर्त काढा. बर बर, ठीक आहे. डॉक्टर, ए डॉक्टर, बाहेर ये. तुम्ही इथे जे काय असेल ना ते माझ्या समोर बोलायचं, नाही तर मुडद्याच बसवीन तुमचा. ही सागरिका पाटील कोण रे? ही असली काहीतरी लफडी करत असतो हे डॉक्टर. म्हणून मंगले तुला मी म्हणते, या डॉक्टरच्या नादी नग लागूस. मी डिंपीसाठी चांगलं स्थळ शोधून आणते म्हणून. ही सागरिका पाटील काय भानगडे रे? आणि हिला कुठं शोधायची? आओ सागरिका पाटील म्हणजे माझी बहीण. ही ह्याच्या बहिणीच्या नावा का जमीन केली? तिचा काय संबंध? मी तुम्हाला सांगतो सगळं. बाजूला जाऊन बोलत का आपण? बाजूला नाही, हित्तच बोलायचं. हो, काय बोलताय तुम्ही? या गावात मी लोकांची सेवा करण्यासाठी आलोय. गावातले सगळे मला देव माणूस म्हणतात. आणि झालं का मुडद्याचं भाषण सुरू? हे असंच सगळ्यांना सांगून गंडावतो या. मंगलताई, माझी दक्षिणा. ही धरा. हे बघा, तुमचं आता लग्न ठरलेलं आहे, जोमानं तयारीला लागा. अरे वा, गोंधळही बोलवलेत. कार्यक्रम सुंदर झाला पाहिजे. हा, आम्ही गोंधळ वाटलो का? मग आचार्य आहात का? ते केस तेवढे कापून घ्या. हा, जेवणात सापडतात नंतर. सरा, हे सगळे काय चाललंय रे? आणि तुझा काय प्लॅन आहे? अहो, काय बोलताय तुम्ही? आणि कुठला प्लॅन? बस कर तुझी नाटकं. काय चाललंय तुझ्या डोक्यात? आम्हाला येडं बनवू नको. अहो काय करता? सोडा त्यांना. अहो, सोडा ना डॉक्टरच मी. आम्ही पोलिसांना बोलू बरं का. सोडा की. मागं व्हायचं. जगायचं असेल तर मागं व्हायचं. सगळं सांगतो. हे बघा, रागाच्या भरात काही चुकीचं पाऊल उचलू नका. शांत व्हा, थंड डोक्याने विचार करा. हे एकदा लग्न होऊन जाऊ द्या, तुमचं काम झालेलं असेल. हो, यांची तब्येत बघा. यांची शेवटची इच्छा त्यांच्या मुलीचं लग्न व्हावं म्हणून हे सगळं चाललंय. होय, डॉक्टर खरं बोलतात. हे बघा, तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर. तुमचं काम झालेलं असेल. ठीक आहे. लग्नानंतर जर हा व्यवहार क्लिअर नाही केला तर तुला बघून घे. तुझ्या बायकोला उचलून घेऊन जाऊ आम्ही. कळलं ना?